मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सलीम मामा शेख यांची नियुक्ती. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती श्री सलीम मामा शेख यांची नियुक्ती करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी आज मुंबई येथे सलीम मामा शेख यांना नियुक्तीचे पत्र दिले. सलीम मामा शेख यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करून श्री राज ठाकरे यांनी सातपूरचा बहुमान केला आहे, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. सलीम मामा शेख यांचे समवेत प्रदेश चिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, दिलीप दातीर, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर प्रवक्ते पराग शिंत्रे, माजी नगरसेवक योगेश शेवरे, ॲडव्होकेट किशोर शिंदे, गणेश सातपुते, सुजाताताई डेरे, सचिन सिन्हा, सोपान शहाणे, विशाल भावले, शहबाज काजी, वैभव महिरे आदी उपस्थित होते. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.